सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर इथे ना मी आज किराणा भरायच्या आधी ना थोडीशी किचनची क्लिनिंग करून घेत असते महिन्याच्या महिन्याला, तसं 15 दिवसात 8 दिवसात करावीच लागते। तर इथे मी ना जे भांडे असतात तसेच बरण्या वगैरे असतात ना, तर ह्या कप्प्यामध्ये मी ठेवून देते। तर हे सर्व मी काढून घेतले पहिल्यांदा, त्याच्यानंतर झाडूने वगैरे स्वच्छ झाडून घेतला आणि ना एका बादलीमध्ये पाणी घेतला, त्याच्यात लायझॉल टाकला आणि ओला कपडा करून घेतला, ते पुसून घेतला। त्याच्यानंतर सुक्या कपड्याने पुसून सुकत आहे तोपर्यंत ना मी किचन कट्ट्यावर ना जे किराणा वगैरे भरलेले डबे वगैरे असतात, मुलांचा खाऊ वगैरे ठेवलेला, तर ते डबे सर्व खाली करून घेतले। थोडा राहिला होता ते सर्व काढून घेतला आणि इथे हे डबे वगैरे लगेच घासून घेते आणि उन्हामध्ये सुकत ठेवत असते। तर कसं किराणा भरायच्या आधी हे सर्व करून घेतला ना, तर मग किराणा वगैरे आणला का मग तो ठेवून द्यायला बरं पडतंय। तर किराणा भरायच्या आधी ना ह्या सर्व डब्यांना वगैरे भांड्यांना वगैरे घासून घ्यावंच लागतंय। तर मग मी ना भांडे पण घासले आहेत मांडणीवरचे, तर ते पण मी बाहेर सुकत ठेवले आहेत। तर ते घासताना काही शूट वगैरे केलं नाही आणि जे डाळी वगैरे काही दुसरं किराणा वगैरे ठेवण्यासाठी माझ्या घरी ज्या बरण्या वगैरे आहेत ना, तर त्या पण मी स्वच्छ क्लीन करून घेतल्या आहेत। तर ते पण मी काही घासलेल्या वगैरे दाखवल्या नाही। तर आता इथे ना ते भांडे डबे वगैरे घासून झाले, ते सुकत ठेवते उन्हामध्ये आणि लगेच इथे पुसून वगैरे झाला होता, सुकून पण झाला होता। तर इथे ना जे कढया वगैरे जास्त काही यूज होत नाही, म्हणजे भरपूर कढया वगैरे आहेत माझ्या घरी, तर ते सर्व सेट करून घेते भांडे वगैरे। आणि ह्या रिकाम्या बरण्या तुम्हाला चहा पावडरच्या दिसतच असतील, तर ह्या बरण्यांमध्ये ना मी कडधान्य ठेवत असते। तर आता कडधान्य पण माझे सगळे संपले आहे, तर ते आणायचे आहेत। तर त्याच्या आधी ना ह्या बरण्या वगैरे स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेते, त्याच्यानंतर सुक्या कपड्याने पुसून वगैरे घेत असते। तर आता हे सर्व क्लीन करून घेतच असते मी, महिन्याच्या महिन्याला मला हे सर्व करून घ्यावंच लागते, जेणेकरून मग ना आपल्याला समजते कुठली वस्तू संपली आहे कुठली नाही आणि कुठली वस्तू घेऊन यायची आहे, आणि यादी वगैरे बनवायला ना म्हणजे लिहायला वगैरे सोपी पडते। तर हे सर्व करून घ्यावंच लागतं महिन्याच्या महिन्याला, या गोष्टींकडे जास्त विशेषतः लक्ष द्यावंच लागतो। तर हे सर्व पुसून स्वच्छ लावून वगैरे झाला आणि लगेचच खालचा कप्पा आहे ना, तर तिथे पण माझे 2 असे प्लॅस्टिकचे डबे आहेत, तर ते पण मी लगेचच बाहेर काढून घेतले। त्याच्यामध्ये पण काही ना काही मी असं ठेवतच असते। तर इथे साफसफाई करत होते, पुसून घेत होते। ते माई तर दिसलीच असेल तुम्हाला, मध्ये येतच असते व्हिडिओमध्ये, काही ना काही उचापत्या करायला तिला यावंच लागते। तर आता हे डबे वगैरे मस्त पहिल्यांदा ओल्या कपड्याने पुसून घेते, नंतर सुके कपड्याने स्वच्छ पुसून घेते। त्याच्यानंतर लगेच पाणी वगैरे बदलून घेतला आणि लायझॉलचे 2 झाकण टाकून घेतले आणि ना जो बेसिन खालचा कप्पा आहे ना, तर तिथे ना मी कांदे बटाटे लसूण ठेवायचा जो ट्रे आहे ना, तो पण काढून घेतला आणि तसेच तेलाचे ड्रम आणि कुकर वगैरे मी इथे ठेवून देत असते। तर तिथे पण लगेच झाडून वगैरे घेतला आणि तिथे पण लगेच पुसून वगैरे घेतला आणि सुक्या कपड्याने पुसून घेतला। तोपर्यंत सुकत आहे तोपर्यंत लगेचच ते ट्रे वगैरे पुसून घेते, त्याच्यामधलं सर्व साहित्य वगैरे काढून ओल्या कपड्याने पहिल्यांदा पुसून घेते। तसा मी घासून वगैरे घेतलेला आहेच, पण त्याच्यावरनं खूप अशी धूळ वगैरे बसली होती, तर ते पण मी लगेच असे पुसून घेते आणि लगेचच ते साहित्य वगैरे त्याच्यामध्ये ठेवून देते आणि जिथल्या तिथे लगेच ठेवून देत असते। त्याच्यानंतर तेलाचा ड्रम पण मी पुसून घेत असते, म्हणजे रोजचा तो पुसलेला असतोच, कारण आपण तेल वगैरे किटलीत काढतो ना, त्याच्यामध्ये ना जे एखादी लेअर वगैरे राहिलेली असते, थर वगैरे साचलेला असतो, तर तो खाली चिकटून राहतो। तर तो चिकटलेला थर ना आपल्या लादीला वगैरे लागत असतो, तर त्याच्या खाली ना मी नेहमी एखादी लादीचा तुकडा वगैरे म्हणजे शिल्लक राहिलेला असतो, तर तो मी खालून वगैरे घेऊन येत असते आणि मग तो त्याच्या खाली ठेवून देत असते आणि मग त्याच्यावर तेलाचा ड्रम वगैरे ठेवून
देत असते. तर तेल पण माझं संपलं आहे, जवळजवळ अर्धा लिटर तेल असेल बाकी. तर इथे ना जो माझ्याकडे एक असं स्टँड आहे फिल्टरचाच होता, पहिले मी फिल्टर वापरायचे, आता ॲक्वा बसवल्यापासून फिल्टर वगैरे काढून टाकला. तर ते पण मी पुसून घेत होते. तर तिथे ना थोडीशी तार वगैरे निघाली होती, ती माझ्या हाताला लागली आणि त्याच्यावर मी कुकर वगैरे ठेवून देते. तर इथे सर्व माझा पुसून क्लीन वगैरे लावून वगैरे झाला आहे. तर बघा किती छान आणि किती मस्त दिसते. तर महिन्याचा किराणा भरायच्या आधी ह्या गोष्टींकडे विशेषतः लक्ष द्यावाच लागतो. तर आत्ता मी करणार आहे व्हिडिओचा एंड. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हे भांडे वगैरे घासलेले इथे सुकट ठेवले आहेत, तुम्हाला दाखवते. तर चला मग सर्वांना श्री स्वामी समर्थ.